आज तर खरं सुट्टीचा दिवस, पण अवतार पाहून समजलंच असेल. खरं तर तब्येत बरी नव्हती, त्यामुळे आज स्वयंपाकाचा चार्ज आहे तो मिस्टरांनी घेतला आहे. तर काय बनवणार आहे ते आपण त्यांनाच विचारूया. आणि ते भाजी बनवणार आहे आणि मला एकदम सिंपल भाकरी आणि भात बनवायचं आहे. तर आता माझ्या मिस्टरांशी ओळख करून देते तुम्हाला. हे माझे मिस्टर आहेत आणि आज सुट्टी आहे त्यांना. खरं तर सुट्टीच्या दिवशी नवऱ्यांची फरमाईश असते का त्यांना असं मस्त आयतं जेवायला वगैरे द्यावा, पण आमच्याकडं माझे मिस्टर मला आज सरप्राईज देणार आहे. तर काय बनवणार आहे तुम्ही आज? हा स्पेशल डिश आहे आमच्या तिथे. गावरान चिकन बनवायचे, ते हां. स्पेशल गिफ्ट द्यायचे तुम्हाला. कारण Gift? बरेच दिसण्यासाठी तुमची इच्छा होती की हां. तुमच्या हस्ते आम्हाला चिकन खायचे. हां, मग बघा या खाऊन. ओके, थँक्यू. गावठी चिकन बनतंय आणि ते पण स्पेशल व्यक्ती बनवतोय. याच्यात तेल घातलेलं आहे आणि त्यांनी मस्त कांदा, खोबरं आणि कोथिंबीर, हिरवी मिरची आणि चणे असे भाजून वगैरे वाटून घेतले बारीक. आलं लसूणची पेस्ट घातली आहे, टोमॅटो घातला आहे एक बारीक पेस्ट करून, आणि इकडं तमालपत्रांनी फोडणी दिलेली आहे आणि चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. चिकनला दही लावले, हळद लावली, त्यानंतर धनापूड लावली, मीठ घातले आणि मस्त आलं आणि लसूणची पेस्ट लावून त्याला मॅरिनेट करून ठेवलं होतं अर्धा तास. आता यामध्ये हे चिकन घालायचं आहे आपल्याला. आणि आता हे चिकन आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हिरव्या मसाल्याचं चिकन आहे आणि प्लस महत्त्वाचं म्हणजे गावठी चिकन आहे. याचा रस्सा बनवायचा आहे आपल्याला. गावठी चिकनचा कधी पण रस्सा खूप छान होतो आणि बॉयलर चिकनची बिर्याणी खूप छान होते. प्रत्येकाची एक अशी व्हरायटी असते. तर आज हिरव्या मसाल्याचं चिकन आहे आणि आजचे आमचे शेफ तुम्हाला दाखवते मी कोण येते. आजचे आमचे शेफ आहेत माझे मिस्टर आणि त्यांच्या हातून आज बिर्याणी बनते. ते आमच्या किचनमध्ये शेफ कोण आहे बघा, तर हे आहे माझे मिस्टर. हाय. हाय करतायत तुम्हाला सगळ्यांना. आणि आज यांच्या हातची अशी मस्त गावरान रस्सा आहे. तर मला तर स्वयंपाकाला आज सुट्टी आहे आणि मस्त आम्ही सगळे आयता ताव मारणार आहे. माझ्याकडे फक्त भाकरी आणि भात आहे आणि कालवणाची स्पेशलिस्ट असते. आपण पाहूया. पूर्ण मसाला त्यांनी स्वतः एकट्याने काढलाय आणि रेसिपी पण त्यांची स्वतःचीच आहे. तर आपण पाहूया. म्हणजे मनीषा किचनमध्ये एकटी मनीषा सेफ नाही आहे, तर आमच्या घरात सगळे सेफ आहे. तर पाहू शकता किती मन लावून करतायत ते सगळं. हे बघा, एकदम त्यातलं सुद्धा काही वायाला नाही घालवलं, ते सुद्धा स्वच्छ धुवून वगैरे घेतले त्यांनी. आणि आता पाणी घालतायत ते. आणि आता आपल्याला हवं तेवढं याच्यात पाणी घालायचं आहे. ते आपल्याला जेवढी ग्रेव्ही बनवायची आहे तेवढं त्यानुसार पाणी घालायचं आहे. तर आता यामध्ये पाणी घातलं, याच्यामध्ये अजून पाणी बसणार आहे कारण खूप घट्ट आहे ही ग्रेव्ही आणि आपल्याला मस्त बाजरीच्या भाकरीबरोबर सोबत भाकरी खायची आहे. त्यामुळे याच्यामध्ये आता अजून पाणी घालणार आहोत. असं फिल्टरचं पाणी वापरलं जातं आहे. स्वयंपाकी पण स्पेशल आहे सगळं, त्याच्यामुळं ट्रीटमेंट आज जेवणाची एकदम वेगळीच आहे. तर पाहू शकता रंग तर किती छान आला, एकदम हिरवेगार आलाय आणि अजून ते जसं शिजेल तसं त्याचा रंग आणि कालवणाला छान तरीसुद्धा येईल. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि पाहू शकता रंग किती छान आलाय. पाणी टाकून घेतले. आता गावठी चिकनला शिजायला वेळ लागतो, त्यामुळे आपण हे डायरेक्ट टाकलेलं आहे कालवण. आधी खारं वगैरे करून नाही घेतलेलं, त्यामुळे आता याला आपण झाकण लावून शिजून घेऊया. म्हणून पाहूया. 4 शिट्ट्या घेतल्यात कारण गावठी चिकन आहे. वाव, काय रंग आला याला, सुंदर पाहू शकता तुम्ही. आणि आता याच्यावर घातली वरून हिरवीगार कोथिंबीर आणि खरंच त्याचं म्हणजे जे चिकनचं तेलसुद्धा त्याला इतकं सुटलं आहे छान आणि अशी मस्त तरी आलेली आहे. एकदम हिरवंगार मसाल्याचं हे झणझणीत गावठी चिकन बनवलेलं आहे आणि आता याचा आस्वाद आम्ही घेणार आहे. तुम्हाला रेसिपी दाखवलीच आहे. सुंदर रंग आलाय बघा तुम्ही या ग्रेव्हीला, एकदम छान. आणि मिस्टरांनी बनवले खरं म्हणजे एक दाद देण्यासारखं भाजी आहे. मी आता टेस्ट करून पाहते कशी झाली, ती करून सांगते तुम्हाला कशी झाली आहे भाजी.
खरंच खूप तारीफ करण्यासारखी आहे. एकदम परफेक्ट टेस्ट झालेली आहे. ना जास्त खूप स्पायसी आहे ना असं म्हणजे चिकन म्हटल्यावर थोडंसं झणझणीत पाहिजे, पण फार असं झटका लागेल असंही नाही किंवा एकदम असं कमी तिखटही नाही. खूप अप्रतिम चवीचं झालं आहे हे चिकन आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तर मी तर याचा एन्जॉय घेते मस्त. मी आजारी होते त्यामुळे मला भेटायला काका आणि मामा पण आले होते. बघा आजारी असल्याचा असा कधीतरी फायदा होतो आणि मस्त आयतं झणझणीत मिस्टरांच्या हातचं मला चिकन सूप खायला भेटलं आहे आज. आणि तुम्हाला कसं वाटलं आहे नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्हाला ही रेसिपी आणि हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा, इतरांना शेअर करा. आपण पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.